आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मंजिरी, काय झालं मंजिरी? काही टेन्शन आहे का? मला नर्मदा म्हणाली तुला कसलं तरी टेन्शन आलंय म्हणून। मंजिरी, तुझी तब्येत बरी आहे ना? घरात गेले काही दिवस खूप गोंधळाचं वातावरण आहे, त्यामुळे तू नाराज झाली असू शकशील, मी समजू शकतो। मी खूप चुकीचा संशय घेतला तुझ्यावर, त्यामुळे तुला राग आला असेल। मी पण त्याबद्दल मी तुझी माफी मागितली आहे। हवं तर मी सगळ्यांसमोर पुन्हा एकदा तुझी माफी मागतो। मंजिरी, तू काही बोललीच नाहीस तर मला कसं कळणार आहे तुला काय होतंय ते? आता इथून निघून जा, मला काही बोलायचं नाहीये। ठीक आहे, तुझा राग शांत झाल्यावरच आपण बोलूया। एकच विनंती आहे, तो राग जरा लवकर शांत होऊ दे। ही टावेल ठेवायची जागा आहे का? मीरा मीरा, गोष्टी जागच्या जागी ठेवता येत नाही तुला? आई, बाबा पण आईसोबत असंच वागायचा। वेदा, तू लक्ष देऊ नको, मी करते बरोबर। वेदा, कसं आहे ना, समोरचा भांडला ना तरी सुद्धा आपण प्रेमानेच बोलायचं असतं। हो हो। वहिनी, आज भाजीत काळा मसाला घालू? मॅडम, ते कांद्याची प्युरी करायची ना, किती कांदे वापरू? मी काय म्हणते, आज ना आपण भाजी अशी छान झणझणीत करूया। हा वहिनी, हे बघा, एवढा चालतील ना मिरच्या? वहिनी बघा ना, इतक्या मिरच्या घालते। वहिनी, अहो काय झालंय तुम्हाला? तुम्ही उत्तर का देत नाही? बोला ना।
रागाने बघण्यासारखं मी काय केलंय? सोडा ना त्या टेन्शन मध्ये असतील ते कुठले तरी. टेन्शन मध्ये असेल म्हणून काय झालं? आपल्यावर असा रुबाब दाखवायचा? एक तर घरातली सगळी कामं आपण करतो, हा? हिला काय झालंय फुगून बसायला? सोडा ना आत्या, इतकं काय मनाला लावून घेत आहे? सोडा. नाही 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 नाही, मी आज देवाची पूजा केली ना, हे खटकलेलं आहे वहिनीला. तिला फक्त एकटीला या घरावर हुकूम चालवायचा आहे. पण ही नर्मदा सुद्धा काही कमी नाही आहे. हे घर आणि ही प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली ना की मग बघ माया, एकदा का मी या घराची मालकीण झाले की या मंजिरीला मोलकरीण बनून पाणी भरायला लावून या घरात. काय 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 बोललीस तू? काय बोललीस तू मला? हा, वा 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 वा. वेदा, बघितलं तुझे बाबा कसे आहेत ते? दुसऱ्यांना ज्ञान शिकवायचं पण स्वतः मात्र कोरडे पाषाण. बघ बघ बघ, कपाटात किती पसारा पडलाय बघ. टापटीपणाचा ना नुसतं तोरा मिरवायला पाहिजे, तसं वागायचं मात्र काही नाही. जरा कमी बोल ना तिच्यासमोर मला. हो, आई काय चाललंय तुमचं? मला स्कूलला जायला उशीर होतोय. माझं होमवर्क पण कम्प्लीट नाहीये. काय म्हणालीस? होमवर्क कम्प्लीट नाहीये? अरे बापरे. आई ग वेदा, आई काय झालं? पोटात दुखतंय का? अचानक कळ आली ग, पोटात खूप दुखतंय. मी डॉक्टरांना कॉल करू का? खूप दुखतंय. बापरे, खूप पोटात दुखतंय. आई खूप जास्त दुखतंय का गा? हो ग वेदा. आपण डॉक्टरकडे जायचं का? नाही नको, मी औषध घेते, मला बरं वाटेल थोडा वेळ आराम केला की. ऐक पण वेदा, मला तुझा अभ्यास नाही घेता येणार हा? आणि हो, तुला शाळेत पण सोडता येईल असं वाटत नाहीये. ऐक वेदाचे बाबा. हा हो, बोल. ऐक तुम्ही घ्या ना वेदाचा अभ्यास, आणि आजच्या दिवस तिला शाळेत पण सोडा ना प्लीज. हो चालेल. नाही, अजिबात नाही. तुला जपणार